नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे DMER महाराष्ट्र अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत त्याची तुम्ही सर्वजण खूप आतुरतेने वाट पाहताय आणि तो विषय म्हणजे समुदाय आरोग्य अधिकारी म्हणजेच CHO भरतीचं लेटेस्ट अपडेट. सध्या काय परिस्थिती आहे, पुढे काय होणार आहे, या सगळ्यावर आपण सविस्तर बोलणार आहोत. चला मग लगेच सुरुवात करूया. तर आपल्या सगळ्यांच्या मनात एकच मोठा प्रश्न आहे की या CHO भरती प्रक्रियेचं नेमकं पुढे होणार काय. सगळीकडे एक प्रकारची अनिश्चितता आहे आणि त्यामागे काय कारणं आहेत हेच आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. ओके, तर सगळ्यात आधी आपण थेट मुद्द्यावर येऊया. सध्या ही संपूर्ण CHO भरती प्रक्रिया थांबलेली आहे, म्हणजे ऑन होल्ड आहे. पण ती का थांबली, यामागचं नेमकं आणि खरं कारण काय आहे ते आता आपण पाहू. ह्याचं मुख्य कारण आहे एक कोर्ट केस. हो, एका न्यायालयीन प्रकरणामुळे कोर्टाने या भरती प्रक्रियेवर तात्पुरती स्थगिती आणली आहे, ज्याला आपण स्टे ऑर्डर म्हणतो. आता याचा सरळ अर्थ असा आहे की जोपर्यंत कोर्ट स्वतः ही स्थगिती उठवत नाही तोपर्यंत सरकारला अधिकृतपणे भरतीची कोणतीही प्रक्रिया पुढे नेता येणार नाही. मग आता ह्या कोर्ट केसमध्ये नक्की काय सुरू आहे, लेटेस्ट अपडेट काय आहे? चला, आपण आता थेट या प्रकरणाचा सध्याच्या स्थितीवर बोलूया. आपल्याकडे अगदी ताजी माहिती आहे, ज्यामुळे तुम्हाला सध्याचं चित्र अगदी स्पष्ट होईल. बघा, नुकत्याच काही महत्त्वाच्या घडामोडी झाल्यात. 16 मार्चला एक सुनावणी होणार होती, पण ती न्यायालयाच्या त्या दिवसाच्या कामाच्या लिस्टमध्ये आली नाही. त्यामुळे लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 मार्चला वकिलांनी सर्क्युलेशन दाखल केले. हे म्हणजे काय, तर कोर्टाला पुढची तारीख लवकर देण्यासाठी विनंती करणं. आणि आता अशी अपेक्षा आहे की पुढच्या साधारण महिनाभरात आपल्याला सुनावणीची नवीन तारीख नक्की मिळेल. म्हणजे या सगळ्याचा सार काय, तर काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या. एक, केंद्र सरकारने आपलं जे काही म्हणणं होतं ते न्यायालयात सादर केलेलं आहे, पण कोर्टाची जी स्थगिती आहे ती अजूनही कायम आहे आणि जोपर्यंत ती उठत नाही तोपर्यंत भरती पुढे जाणार नाही. पण यातली सगळ्यात दिलासादायक गोष्ट ही आहे की पुढच्या सुनावणीमध्ये यावर काहीतरी तोडगा निघेल अशी दाट शक्यता आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की वरवर तर सगळं थांबलेलं दिसतंय, पण पडद्यामागे काही काम सुरू आहे की नाही, आणि ह्याचं उत्तर ऐकून तुम्हाला नक्कीच थोडा धीर मिळेल. तर उत्तर आहे हो. भविष्यात अजिबात वेळ वाया जाऊ नये म्हणून जे काही महत्त्वाचं प्रशासकीय काम आहे ते बॅकग्राऊंडला सुरू ठेवण्यात आलं आहे. याचा फायदा काय, तर ज्या क्षणी कोर्टाकडून हिरवा कंदील मिळेल त्या क्षणी प्रक्रिया एकदम वेगाने पुढे जाईल. आता हे पडद्यामागचं काम म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न पडला असेल. तर बिंदू नामावली तयार करण्याचं महत्त्वाचं काम सुरू आहे. आता ही एक खूप महत्त्वाची स्टेप असते, ज्यात कोणत्या पदासाठी कोणतं आरक्षण असेल, त्याचं वर्गीकरण कसं असेल, हे सगळं फायनल केलं जातं. म्हणजे सगळी कागदोपत्री तयारी आत्ताच पूर्ण करून ठेवली जाते, जेणेकरून कोर्टाची परवानगी मिळताच भरती लगेच सुरू करता येईल. मला माहितीये, या सगळ्या विलंबामुळे निराशा येते, साहजिक आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, CHO पद ही एक खूप मोठी संधी आहे. म्हणूनच ही प्रतीक्षा करणं का फायद्याचं आहे हे समजून घेतल्यावर तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल. या पदाचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे त्याचा पगार. जवळपास 40,000 रुपये महिना. हा पगार या पदाला आर्थिकदृष्ट्या खूपच आकर्षक बनवतो. आणि फक्त चांगला पगारच नाही, तर या पदाचे इतरही खूप फायदे आहेत. तुम्हाला ग्रामीण भागात जाऊन थेट लोकांची सेवा करण्याची एक मोठी संधी मिळते. आरोग्य व्यवस्थेमध्ये एक स्थिर आणि सन्मानाचं पद मिळतं आणि सोबतच प्रचंड मोठा व्यावसायिक अनुभवही गाठीशी येतो. तर मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या प्रतीक्षेच्या काळात उमेदवारांनी म्हणजेच आपण सगळ्यांनी नेमकं काय करायला पाहिजे? चला, यावर आता स्पष्टपणे बोलूया, जेणेकरून आपल्याला पुढचा मार्ग दिसेल. बघा, अशा परिस्थितीत 2 प्रकारचे विचार मनात येऊ शकतात. एक म्हणजे नकारात्मक विचार की अरे, परीक्षा रद्द झाली तर उगाच अभ्यास करून काय उपयोग, आणि दुसरा म्हणजे सकारात्मक विचार की वा, ही तर तयारीसाठी अनपेक्षितपणे मिळालेली एक मौल्यवान वेळ आहे. आता तुम्हीच विचार करा, या विलंबाला अडथळा न मानता एक संधी मांडणं हेच आपल्यासाठी जास्त योग्य ठरेल, नाही का? एक गोष्ट अगदी मनावर बिंबवून घ्या, ही परीक्षा रद्द होण्याची शक्यता जवळपास नाहीच्या बरोबर आहे. त्यामुळे आपलं संपूर्ण लक्ष, आपलं पूर्ण फोकस फक्त आणि फक्त अभ्यासावर आणि तयारीवर केंद्रित करणं हेच आता सगळ्यात महत्त्वाचं आहे. अजिबात निराश होऊ नका, हा वेळ सत्कारणी लावा. आणि म्हणून शेवटी हाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो की हा न्यायालयीन विलंब एक अडचण आहे
की तयारीसाठी मिळालेली एक सुवर्ण संधी. या वेळचं सोनं कसं करायचं हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. मित्रांनो, अभ्यासात सातत्य ठेवा. जर तुम्हाला अशाच प्रकारे आणखी माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलची मेंबरशिप नक्की जॉईन करा. आणि हो, DMER बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. जाता जाता DMER महाराष्ट्र अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.